राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अत्यंत पवित्र अशा ठिकाणी बसलोय आता आणि पवित्रच विषयावर बोलायचे. पाठीमाग आई रासाई देवीचं मंदिर आहे पाण्यातलं आणि भीमा नदी आहे. हीच नदी पुढे जाऊन चंद्रभागा पंढरपूरला जाते. ही नदी जी उगमस्थान आहे, तुकाराम महाराजांची जी गाथा बडवल्या होत्या का, हीच नदी इंद्रायणी मुळा मोठा यांचा संगम होतो आणि तिथून येते आणि हा पवित्र जागा आहे. स्त्री योनी, बऱ्याच जणांना हा शब्द ऐकला की काहींचं पार सोय शेर जाग उठा अशी परिस्थिती होते. त्याच्यासाठी वाटेल त्याच्यासाठी खून मारामाऱ्या त्याच्यासाठी नको ते आणि वासनेचं केंद्रस्थान. पण या गोष्टीकड योनीकड बघण्याचा दृष्टिकोन, आता जो वासनांद वेगळे आणि चांगली माणसं वेगळी. हे जो वासनांद आहे भंगारी, त्याच्या डोक्यात वाईट लवकर येणार, कवा मला बघायला मिळाल, वाईट नजर ठेवणं अमकं तमकं. स्त्री योनी हा अतिशय पवित्र विषय, तिथं उगमस्थान आहे आपलं, एका नराचं एका पुरुषाचं. ध्यानात ठेवा, सतीची योनी ज्या ठिकाणी पडली होती त्या ठिकाणचं स्थान आहे, त्याला कामाख्या म्हणतात, देवी कामाख्या. आणि तंत्रमंत्र विद्येचं माहेरघर असं समजायला हरकत नाही. जे तिथं, मी अजून गेलो नाही, जे तिथं गेल्यात त्यांना हा विषय माहिती आहे. इतकी पवित्र गोष्ट की ज्या आईच्या उदरातून आपण येतो ते उगमस्थान, त्याला म्हणायचं स्त्री योनी. ह्या नजरेने जे पाहतील ना तेच ठिकाणात 27 पर्यंत बरीच लय मारणार आहे. ध्यानात ठेवा, नजर बदला, स्वतःच दृष्टिकोन बदला तुम्ही. हे नवीन जी पोरं आहेत ना आत्ता, म्हणजे थोडी आत्ताच केस फुटलेली खालची वरची, यांच्या हे विषय डोक्यात नसतो. मग त्यांना कुठंतरी थोडंसं इंजेक्शन दिलं पाहिजे म्हणून हा एपिसोड, कारण घटना तशी भयंकर घडली. आणि विषय एखादा लय गंभीर असला की बऱ्या बऱ्यांचे डोके आउट होत्यात, आमच्यासारखी सांगणारी. जितका गंभीर तितका आपण खंबीर आहे, काही फरक पडत नाही. आपल्या माझ्या विशेष आशीर्वाद आहे, कृपा आशीर्वाद बागलामुखीचा. एक जणांनी तर लय जबरदस्त कार्यक्रम 2 महिन्यापूर्वी राबवला माझ्या, तरी सगळे चाट पडले की हा माणूस इथून सही सलामत कसा सुटला, याला म्हणतात आशीर्वाद. असा असतं विषय. काय गोष्ट आहे, काय वस्तुस्थिती किंवा काय तुम्हाला नेमकं पोचवायची, तुमच्यापर्यंत सांगायची, मी जरा इसकाटून सांगतो. इसकाटून सांगितलं की तुम्हाला जरा लवकर फरक पडतो. घटना घडली दुर्दैवाने आपल्याच राज्यात, नंदुरबार. आदिवासी बहुल एरिया आहे हा, त्यामुळे आदिवासी संख्या जास्त आहे, म्हणजे गावाच्या गाव आदिवासी असं. त्या ठिकाणी विसरवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय. आणि लताबाई वराडे 55 वर्षाची महिला. आता ही महिला कळली की स्टोरी बऱ्याच वेळा कळली तुम्हाला. लताबाईला मालक नाहीत, 55 वर्ष वय, पण पतीच्या जाण्यानंतर, आणि ते गेलं कशाने सांगायची गरज नाही, तिकडे काचकाटून दारू पितात बरीच लोक. त्याच्या जाण्यानंतर त्या महिलेनी 2 मुलं, त्याच्यानंतर नातवंड, कसून पदर खावला. की बाबा प्रपंच माझा मोडून देणार नाही, विस्कळीत होऊन देणार नाही, भावाची मदत नको, गावाची मदत नको, कोणाची नको, फक्त देवाची राहून दे. कष्ट केलं, घराच्या 4 खोल्या बांधल्या, आणि सगळ्यांना आसरा तयार केला, थंडी ऊन असो वारा असो. त्याच्यात पण एक पोरगा मेला, ती विधवा सुनबी सांभाळली, सगळे एकत्रित कुटुंब. सगळ्या पोराचं करायची, नाव देऊ घालायची, भाकरी दाना दाना टोपलंभर थापायची, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. काय झालं, ही आता त्याचे दिवस आहेत, फेब्रुवारी मार्च. ही ग्रामीण भागातलं सांगतो बरं का, शहरातलं मला माहित नाही, शहरातलं बहुतेक पॅकिंग मध्ये विकत घेत असत्या, पण या ठिकाणी वाळवण्याचं पदार्थ केलं जातात. मग कोण सांडगं करतं, शेतीतले काम आटोपल्यावर बरं का, उन्हाच्या पारी. कोण कुरवड्या करतं, आमच्या इथं कुरडाया म्हणतात, तर ते कुरवडी. गव्हाचं गहू चांगलं 10 किलो गहू भिजायला टाकायचं, 7-8 दिवस ते चिकाळलं चांगलं की ती खसा खसा, त्या आता ती यंत्र निघाल्यात दळायची, पण ती वाटायचं, त्याचा चिक पाडायचा, भांड्यात हाटायचा, आणि ते सोऱ्या म्हणतात त्याला, त्या सोऱ्याने त्या कुरवड्या करायच्या. आणि हे चांगल्या
स्त्रीचं लक्षण आहे किंवा प्रपंच करत असताना सणवार येतात. आता आपल्या हिंदू धर्मात मरणाचं सण आहे, तुम्हाला प्रत्येक महिन्यात एक दोन असतात. तर पोळ्याचा टाइम येतो, पुरणपोळी करावं लागते, ताटी वाढायला, कुरडई साईडला लागतीच, भजीन कुरडई, आमटी, भात, तोंडाला पाणी सुटून देऊ नका. आपली संस्कृती लय भारी तुम्हाला सांगतो, ही लागतातच. आणि समजा नाही केले तिने, टाळाटाळ केली, तर ग्रामीण भागात बाकीच्या 4 बाया येतात ना स्वयंपाक करू लागायला त्याला, त्या म्हणा बया कुरड्या सुद्धा नाही केल्या काय तुम्ही, कमीपणाचं लक्षण. त्यामुळे बाया कशा ठासून तिने केल्या ना, एकीने केल्या की सगळीकडे लगेच कुरड्या, आठवड्यात तर ओके सगळ्या गावाच्या डबं भरतात. गड्याचं काय नसतं, गडी आपलं ज्ञान देऊन बघत असतो, झालं का आपल्या झालं का बरोबर कर कर तू या पद्धतीने, आपलं काही म्हणणं नाही. गड्याच काय नसतं. उलटी बायको म्हणते अहो ते चिक जरा गट्ट झालाय, जरा दाबू लागा ना. दाबायचं काम कधी कधी करतो, सूर्या म्हणतोय मी. असा विषय गड्याचा असतो. असं ग्रामीण जीवन आमचं. आता इथं काय झालंय, ह्या ज्या लताबाई आहेत, ह्या लताबाईंनी गहू भिजाया घातलं, मग ती दळायचं मशीन ती काय त्यांच्याकडं नव्हतं. तिथून 2 किलोमीटरवर अजून एक गाव होतं, त्या ठिकाणी ते मशीन होतं. आणि यांनी रानातलं सगळं काम उरकलं, म्हणले गहू खराब व्हायला लागल्यात, ती दळलं पाहिजेत, मी ती मशीन घेऊन येते. संध्याकाळी 6 वाजता गेलं तर घरी कुठल्या बी गेलं तरी चहा पाणी आमकं तर मग होतंच. थोडासा अंधार पडायला लागला होता, आणि त्या अंधार पडायच्या टायमाला तिने गव्हाचं ती दळायचं मशीन हातात घेतलेलं, आणि आपले रस्ता उरकावा म्हणून टपा टपा म्हणले, आता मी 15-20 जाईन, 15-20 मिनिटात जाईन भाऊ घरी म्हणले. ती राताबाई तशी निघाली, तर ह्या 2-2.5 किलोमीटरच्या आत दोन्ही बाजूला ज्वाऱ्या होत्या, आणि चांगल्या कणसाला आलेल्या. त्याचं ताट असतं. तुम्ही कधी खाल्ले का नाही कमेंट करून सांगा बरं, ज्वारीचं ताट कुणी कुणी खाल्ले. ती नवीनचं काम नाही महाराज. इतकं इतकं ऊस काय करतो, ऊसापेक्षा जबरदस्त त्याची चव. त्या ज्वारीचं ताट गोड लागतं एकदम. ती पण आता ते दुर्मिळ होऊन गेली गोष्ट. ज्वारीचं ताट लय भारी लागतं खायला, मी सुद्धा लय खाल्ल्यात असं म्हणून सांगतोय. तर ती त्या ज्वारीची शेत त्या बाजूनी तिकडून येत होती. बर येऊन द्या. आता काय झालं, जी महिला अंधार पडायच्या टायमाला, त्या अंधार पडायचा टाइम एक असा असतो, त्याला संध्या छाया म्हणतात किंवा संध्याकाळची कातरी वेळ म्हणतात. नाही तर दिवस दिसतो थोडी लाली दिसते, दिवस बुडतो, आणि दिवस बुडल्यानंतर तेवढ्या 10-15 मिनिट इतक्या स्पीडने अंधार पडतो तुम्हाला माहिती. घरी सुना, नातवंड, एक लेक आहे, ही सगळी बघत येत, म्हातारी अजून कशी आहे ना, म्हातारी तपास नाही करा. मोबाईल नव्हता, काय नव्हतं जवळ. मग ते म्हणले अंधार पडला तरी मुक्काम राहिली काय, काय कळाया नाही, मार्ग नाही. मग लेकाने मोटरसायकल चालू केली, बायकोला गाडी बसवलं, म्हणलं आई कशी आहे ना आपण बघू. मग हे गेले, त्या घरी गेले. अहो म्हणले अंधार पडायच्या आधीच त्या गेलेले आहेत. आता मात्र त्यांना थोडं भीती आणि काळजी वाटायला लागली. आईला आई कुठे गेली बा, काय झालं का काय बा. माणूस थोडा गडबडला ना, आणि त्यामुळे मी तुम्हाला काय सांगत असतो की तुम्ही झोपेतून उठला आणि जागा झाला का, म्हणजे माणूस झोपला आणि मेला सारखाच तुम्हाला सांगतो. पण तो जागा झाला ना, आणि तुमच्या सगळ्या आजूबाजूला बघितलं, घर जाग्यावे, शेती जाग्यावे, आपल्याला 4 पैसे साठवले जाग्यावे, आजचं काम पण जाग्यावे, कर्ज जाग्यावे, कमीत कमी झोपेतून जागा झाल्या परमेश्वराचा कमीत कमी आभार मानावा की मला झोपेतून तर उचललं नाही, हा नवीन दिवस दाखवला मला. म्हणजे असं 1-2 सेकंद दाखवा ना, म्हणजे सवय जास्त त्याची. मला लय आनंद होतो, झोपेतून जागा झालं, मी जिवंत आहे म्हणल्यावर. असं असतं, झोपेत गे मेलं तर काय करायचं, आणि माणूस मारला सगळ्या जास्त आभारतो. मला आनंद होतो बा, तुम्हाला होतो का नाही सांगा. असं ती आवड म्हणले काय करावं, गरबडला माणूस. गरबडल्यानंतर ते लेक घरी आला, गावात आला, ग्रामपंचायत सदस्य होता, पोलीस पाटील होता, ह्यांच्या कानावती घातली घटना की बा आई बेपत्ता झाली अचानक. आज तसं म्हणले कुठे गेली असं, कुठे 9-9:30 अंधार पडलेला. पण त्यांनी त्या रस्त्याने इकडं तिकडं चक्रा मारल्या, त्यांना काय गावलं नाही. मग नातेवाईकांना फोन केलं, सगळं केलं, मग काय म्हणजे असे सांगून जात नाही. बरं फोन बी जवळ नाही, काही सुधारा मार्ग नाही. रात्र गेली निघून. म्हणले आता दिवसा बघू आपण. मग घरातली सुना, लेकरं सगळी, 4 कार्यकर्ते, पोरं हे निघाले त्या रस्त्याने. म्हणले रस्ता इकडचा 1 किलोमीटरचा परिसर, इकडचा अर्धा किलोमीटरचा, 1 किलोमीटरचा परिसर, हे सगळं काही रानांनी चाला, काही ह्यानी चाला,
बघा कुठं काय ज्वाऱ्यांची शेतं होती. दिवसा निघत असताना पोलीस पाटलांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि ते घेण्याचं कारण म्हणजे चलत असताना रस्त्यात मधोमध 1 किलोमीटर गावापासून ज्वारीचं दाट ज्वारी होती अशी कणसात आलेली. एका कोपऱ्यात चिमोकाठा होता, म्हणजे रस्ता डांबरी, 2-3 फुटाची साईडपट्टी साईडपट्टी अतिक्रमण करायचं साधन असतं. बरेचसे नालायक लोक बघा डांबरी सोडूनच लगेच उकाडा टाक, शेण टाक, दगड टाक, काठ्या टाक अशी निचृत्तीचे लोक आहेत बरं का. यांना पुरी सुद्धा देऊ नका, तुम्हाला सांगतो, ज्यांनी असं सरकारी जागे अतिक्रमण केलंय ते. हा आहेत अशी अवलाद. आणि चालता चालता बघायचं ही कोणाचं डांबरीला पार ही दगड रचल्यात, हे केले अतिक्रमण, गुर्र बांधल्यात, कोण येते. हा यांना चोरीक नाही झाली पाहिजे डोक्यात ठेवा. ती चिमुकाट्यात रस्त्याकडला त्या लताबाईची एक चप्पल दिसली बा. चप्पल दिसली की सगळ्यांच्या पोटात आलं. पोलीस पाटलाने हेरलं, विषय गंभीर. लगेच फोन पोलीस स्टेशनला आपलं विसरवाडी पोलीस स्टेशनला फोन केला की चप्पल पडली, मायला पत्ता आहे, 55 वर्षीय आहे, असं तसं. त्यांनी लगेच सदरक्षण आहे, खलर निग्रह नाही, लगेच गाडी काढली, चला. तोपर्यंत भयंकर प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता, झालेला होता. तिथून जवळच अगदी 50-60 फुटावर त्या लताबाई त्या ज्वारीच्या शेतात विवळलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. म्हणजे बाई जिवंत, पण त्याला थोडं बेशुद्ध पण नाही आणि शुद्ध पण नाही अशी अवस्था म्हणतात. हा आणि त्यांचं इज्जत लुटली गेली या हे मात्र स्पष्ट जाणवत होतं. शेत साईडला शेत आहे ना, ते खोरदाळलेलं होतं असं. योनी आणि पार्श्वभाग याच्यामध्ये ज्वारीची ताटं भरली होती, खुपसली होती, असा प्रकार, इतका भयानक. पोलिसांनी गावकरी हटवले सगळं. आणि सगळ्यात आधी व्यक्ती जिवंत म्हणलं कायदे ते बरं का हे. आणि पोलीस स्टेशनचं इथं विशेष आभार, त्यांनी ओळखलं की हे सगळं कायदेशीर लिखापडी होत राहील, त्यांनी तर ते केलंच. सगळ्यात आधी जीव वाचवणं गरजेचं असतं. त्यांनी तातडीने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केलं आणि गंभीर परिस्थितीतून त्या आजच्या रोजी वाचल्या, बाहेर आल्या. हा जो अत्याचाराचा गुन्हा आहे, त्यांनी पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली. आणि तुम्हाला माहिती आहे ना, कायद्याचा हात लांब असतात, ती कसं असतात तुम्ही बघा. हा पोलिसांनी एखादी गोष्ट मनाव जर घेतली ना, महाराज मनाव घेऊस तर बऱ्याच अडचणी असतात, पण मनाव जर घेतली ना, कुठलाही गुन्हेगार सुटू शकत नाही. हा इतकी सिस्टीम जबरदस्त आहे, पॉवरफुल आहे. तो रस्ता, तिकडचं गाव, इकडचं गाव, संपूर्ण खबरी पिरले. त्यांचे काही खबरी असतात पोलिसांचे, गुप्त माहितीच्या आधारे. एक माहिती जो बरोबर म्हणजे समोर आली, एक 23 वर्षीय युवक आहे. त्या 23 वर्षीय युवकाचं नाव छगन वसावे, वर्ष 23. हा छगन्या जशी रस्त्याने ती बाई ती यंत्र घेऊन गेली, तसा हा लगबगीने मागून चलत गेला. असं 2-3 जणांनी तर बघितलं. ह्याला म्हणले लय ताडा चाललाय कुठं. त्यांनीच पोलिसांना सांगितलं किंवा फक्त पाहिलं, मग त्याच्या वैयक्तिक कामासाठी असं भाऊ तुमचं तुम्ही बघा. आता कसं होतं, फक्त क्लू मिळूस तर वार पोलीस बरोबर काम करतात. हा छगन्या म्हणले छगन आहे का, चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात, कारण गुन्हा गंभीर आहे. छगनच्या घरी गेले, म्हणे छगन तर बेपत्ता आहे बा. बरं बेपत्ता आहे का, मोबाईल आहे का जवळ, आहे ना, घ्या ना. टिंब नंबर दिला बा. सिव्हिलन्सवर टाकला, फोन चालू. आता ही संशय बाळवण्याचा विषय झाला बरं का, संशय बाळवायला लागला. पोलिसांनी म्हणले हा हीतच काहीतरी पाणी मुरतंय, अख्खा वाडा इथं चिरून जिरतोय, याला ट्रॅक करा. मग हा ते गाव सोडून त्याचं लोकेशन डायरेक्ट रेल्वे स्टेशन पाशी दिसायला लागले. टीम लय सतर्क झाली. तुमच्याकडे फक्त माहिती पाहिजे. आता आरोपी रेल्वे स्टेशनला आहे, पोलीस तिथून 70 किलोमीटर लांब आहेत, ते पकडतील का त्यांना? नाही. पण जसं ताकावाल्याला ताकुनी मिळतं, ते कायद्याचा भाग आहे. आरोपी पकडायचा म्हणला ना की एका पोलिसला दुसरे पोलीस मदत करतात. तिथले जे पोलीस तिथं फोनद्वारे लगेच संपर्क, फोटो पाठवला, असा व्यक्ती उचलायचा आहे आणि गंभीर गुन्ह्यातला आरोपी असतं, लगेच तिथून टीम सुटले बा. रेल्वे स्टेशनला संपूर्ण लगेच पोलिसांनी डबा चेक करायला. स्टेशन मला सांगितलं 5 मिनिटं लेट गाडी, हा आरोपी पकडायचा.
ही चक्क एका गाडीत बसलेलं दिसलं ना त्यांना. आता हिले काटक होतं ते छगण्या. हा, त्यांनी काय केलं, पोलीस आहेत आता, एक पोलीस आध्या वेशात होते, एक जण पॅन्ट खाकी, त्यांनी बघितलं पोलीस आल्यात, आपल्याला कोणाला तरी शोधत्यात, सगळ्या माणूस माणूस बघत्यात. त्यांनी लांबून बघितलं, आणि एक साईडला प्लॅटफॉर्म असतो, दुसऱ्या साईडला म्हणजे पटरीच असते डायरेक्ट, तिथून कधी उतरत नाहीत, तिथून ते खाली उतरलं पाटकून. हा, ती बघितलं, पोलिसांनी त्याला पाठलाग करून बरोबर कॉपच्यात घेतला. आता ते पोलीस आहे, आईचा ना बापाचा, तुम्हाला माहिती आहे ना, खतरनाक आरोपीचा अवघड आहे. उचलला, त्याची योग्य पद्धतीने हे केली, झाला ना गडी कबूल. हा, कबूल झाला. सुरुवातीला तो मी नव्हेच या दृष्टिकोनात होता, पण नंतर त्याचा रंगारंग कार्यक्रम केला. हा, म्हणजे कसा असतो तुम्हाला माहिती आहे. मग तो कबूल झाला. मी केले, मी एकट्याने केले हा विषय. हा अत्याचार तर केलाच, म्हणला मी, ती माझी तीव्र इच्छा होती, मी ते अश्लील फिल्म बघायचं हे होतो, की पण मी ओरिजिनल योनिसुख, स्त्रीसुख काय असतं बघितलेलं नव्हतं. बघा आता ही आवला 23, ती माता माऊली 55. ह्याच्यातून देण्यात एक मानसिकता कुठं चालली ह्या, आणि ह्यांना म्हणलं मी नेलं, उडीत नेलं, आणि त्या ठिकाणी अत्याचार केले, आणि ज्वारीची ताटं वगैरे खुपसली नको त्या जागेवर, ही पण त्यांनी कबूल केलं. म्हणजे ज्या गोष्टीची त्यांनी विटंबना केली, त्याच योनीतून ह्याचा जन्म झाला बरं का. म्हणजे लोकांचा दृष्टिकोन कसा बदलत चाललाय बघा. स्त्री फक्त भोगाची वस्तू हा दृष्टिकोन बऱ्याच लोकांचा आहे, तुम्हाला सांगतो. आणि ते आहेत ना, जिवंत ह्या पृथ्वी आहेत ना, तोपर्यंत तर विविध प्रकारे नरकी यातना बघणार, विविध प्रकारे, म्हणजे त्यांच्यावर कर्ज कधी हटणार नाही, महादलिंद्री कायम. तिकडे जिलाबी तळतीया, हे खाऊ शकत नाही कारण पैसा नाही यांच्याकडे. हा, यांची बायको दुसरीकडे शॉट हाणून येणार, पोरगी पळून जाणार, यांना अनेक पिढ्या आहेत. हा, ही कलियुग आहे, इथं बरंच फेडायचंय तुम्हाला. तुम्ही जे दरीच्या भोवती जर तुम्ही वराडलं ना काही बी, ती फिरून माघारी येतं बघा, प्रतिध्वनी म्हणतात त्याला, तसं होणार आहे. बरंच इथं फेड, आणि मेल्यावर तर सुट्टीच नाही. हा, मेल्यावर तर कुठला कुठला जन्मन काय काय. हा, गरुड पुराण वाचा नीट तुम्ही, काय विषय. हा, लोक वाचत नाही. आणि आता तर लोकांनी पुस्तकं बिस्तकं पेपर सुद्धा सोडून दिलाय. मोबाईल, खाणं पिणं, अश्लील फिल्म, चिकन बिर्याणी असलीच चालल्यात लोक. आता दारू आहेत सुट्टीला, चलून द्या, आपलं काय म्हणणं नाही. हे अतिरेक आहे ना, ही कुठंतरी असं किडामुंगी वाणी जन्मायचं, आणि द्यायचं तोंड असून काय, त्याला माणसं बी जाळायला नाहीत, असं द्यायचं, चलू द्या. ह्या घटनेमध्ये ह्या अशा प्रकारच्या मानसिकतेचे युवक फिरताना दिसतात. त्यांना ओळखण्याची मानसिकता, ही लोक ओळखायची कशी तुम्हाला सांगतो. 22-23 कवळी केसावालं, याचं काय, ह्याचं एम नाही, याचा गोल नाही, काय ह्याच्या पुढे आयुष्य नाही काय. म्हणजे असं असं कसं बी जगायचं, त्याला याला ओळखण्याची चान्स सांगतो. ह्यांचे बऱ्याच जणांची रंगीत रंगीत कपडे असतात, त्याच्यानंतर विविध प्रकारचे केस रंग केलेले असतात. हा घरच्या आईबापाचा अजिबात नाही उरफाट बोलतो माघारी. हा, मी ह्याव करीन, मी त्याव करीन, मी मित्र अत्यंत बेकाचोट असतात. लाल मूत पेल्यापासून त्या बाटल्या, त्यांचा आहार तुम्हाला सांगतो. ते कलर टाकलेलं चायनीज खाणार, लाल हागणार, मित्र टिंगलटावाळी, सिगरेटी घेणार, गपचीप सिगरेटी मारणार, मित्रांना लई किंमत देणार, व्हॅल्युएशन, ती बी तसल्याच खवडी भांडी. हा, आणि एक वेगळ्या दुनिया जगणार, आय एम डॉन, आय एम किंग, आय एम झाटमन, असे. यांचा खर्च खाणं पिणं आणि पेट्रोल खर्च होतो. गाडी असती, वाकडे तिकडे फिरवणार, टायर उघडलेला असला तरी. दुसरी गोष्ट, फटाकडं लावणार, मानसिकता, ते फटाकं वाजणार बुलेटचं, अमकं तमकं, ह्या मानसिकतेचे तरुण असतात. यांचा स्त्रीविषयी बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत खराब आणि नालायक असतो, ध्यानात ठेवा. हे सिगरेटी वाढता वाढता एकमेकाला मानतात, माझ्या टचमध्ये महाराष्ट्र आहे अख्खा, की आज मला ही अश्लील फिल्म लय बाहेर सापडली बघा ना, एक बाईन 4-4 आहेत, ही कसं केलं, ही तसं केलं, हे असं बघा, हे बघा, आज लय आरडायला लावली, लय दुनिया लावली, असे बघा. ह्याची कल्पना अजिबात आई बापाला नसती. आईला डोक्यावर पदर फाटलेला असतो, आई शिळं खाते, माझं लेकरू आहे, तिची दुनिया वेगळी. बापाची, आईला हॉटाव मिशी आहे,
आपल्या प्रपंचासाठी 4 पैसे कमावले पाहिजेत ती आणते, पण आपण उत्पन्न केलेली संतती काय करते त्याच्यात त्याला कल्पना नसते. हा. बहीण बिगर लग्नाची असती, शिकत असती, ते शिक्षणाचा खर्च असतो. अशा प्रकारचे तरुण ह्याची प्रचंड उत्पत्ती व्हायला लागली आता कलियुगात, लक्षात घ्या. ह्यांच्यापासून सावध राहावं. यांना पोरगी देऊच नका, पण भविष्यात कायदा इतका कडक होईल मला असं वाटतंय. काही जण ते कोयता गँग बिता ह्याच्यातून निर्माण होतात सगळ्या, की स्वतःलाच न समजणं आपल्याला कोणी काढलंय, आपण का जगतोय काय, काही यांच्या पुढं काय भवितव्य नसतं. काहीतरी गुन्हा करायचा त्या तारुण्यात आणि सळसळतं रक्त दुनियादारी नामकन तमकन, आणि त्यात 15-20 वर्ष येऊन पार टिंब वर मूत पडायला लागल्यावर बाहेर निघायचा येऊ काय, ह्यो जागलाच का हा विषय आहे ना. त्याच्यामुळे माझं येड्याचं आहे का, ही 4 चौघ बिवघ सगळी सोडून द्या. आईने काय केलं, बापाने काय केलं, एवढं जरी मनात केलं, आणि व्यवसाय करा, चहा आहे का, भजी आहे का, काही का, कुठं काम का, आपापल्या बुद्धीनुसार. हा. लय शिकला म्हणजे लय बारे झाला अशातला भाग नसतं. नोकरी लागण याची गॅरंटी नाही. 1 कोटी नोकऱ्या तर एवढे 1 वर्ष 2 वर्षात कमी होणार आहेत, ध्यानात ठेवा. प्रचंड बेरोजगारी, गुन्हेगारी पण वाढणार आहे, असा विषय. हे केलं पाहिजे. तर ह्या पोरांच्या अशा मानसिकतेतून हे असले गुन्हे घडतात, आणि प्रत्येकाला शक्य आहे आईबापाला की आपला किडा काय करतोय. त्यांनी शर्ट ऐकून, त्यांनी घरात आलेलं धान्य विकून मोबाईल आणलाय, ती बी हलका घेत नाहीत. 30-30, 40-40 हजाराचा. मला एका मातेचा फोन आलता, म्हणले मी कामाला जाते, मला 300 रुपये मिळतात खुरापणीचे. ह्या गाबड्याने काय केलंय, भरले पैसे, काही हप्ते मोबाईल घेतलाय 65 हजाराचा, त्याचं व्याज किंवा हप्ता तिने खुरपून हे करायचा, हा बोंबलत म्हणतोय. किती वाईट आहे बघा. त्या महिलेनी त्यात घर चालवा का, ते मोबाईलचा हप्ता भरायचा आहे. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं जेवढं होता होईन एवढं स्त्री आणि स्त्रीचे बद्दलचे जे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदला. नाही 2026-2027 निश्चित वाटोळे माझ्या आशीर्वादाने अख्खी जीभ खालून काळी तुमच्या माझ्या सांगतो. बागला मुख्याला बरीच लोक येतात, कुणी मला अजून जिबी बघितली नाही माझी, मामा जीभ दाखवा खालून. मला वाटतं त्यांनी कोणतरी विचारावं आणि त्यांनी बघावा, असा विषय बी आहे. बघू आता काय होतंय ती. पण आपापल्या मुलांना सांभाळा. कारण तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, जात धर्म आमकं तमकं ह्याच्यात पडून राहू नका. तुमच्याकडे असलेली आर्थिक ताकद हीच तुमची खरी ताकद आहे. तुमच्या उद्या एखादा खोटा गुन्हा जरी दाखल, तुम्हाला पैसे तुम्हाला बाहेर सोडवणार आहे, ध्यानात ठेवा. बाकी काय कामाला येणार. कारण या दुनियाचा एकमेव धर्म 2च आहेत, गरीब आणि श्रीमंत. माझा ऐका, या बाकी गोष्टीत अडकून पडू नका. धर्म कोणता बी असो, चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी तुमचं कर्म विचारलं जाणार आहे, तुमचा धर्म नाही. रामकृष्ण हरी माऊली.